असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाट गेले 15 तास या ठिकाणी बंद असलेला पाहायला मिळतो आहे। भली मोठी जो दगड आहे तो या ठिकाणी रस्त्यावरती आलेला पाहायला मिळतोय। काल संध्याकाळच्या सुमाराची घटना आहे आणि काही टन वजनाचा आणि जवळपास 18 ते 19 फूट लांबीचा या ठिकाणी हा जो भला मोठा दगड आहे तो या ठिकाणाहून वरतून जो आहे तो थेट रस्त्यावरती कोसळलेला आहे आणि यामुळे सध्या जो अणुस्कुरा घाट आहे तो या ठिकाणी वाहतुकीसाठी बंद असलेला पाहायला मिळतो आहे। कोल्हापूरकडे जाणारा हा रस्ता आहे, घाट माथ्यावरला जोडणारा हा अणुस्कुरा घाट आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गए बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। आपल्यासोबत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत की जे या घटनास्थळावरती रात्रीपासून या ठिकाणी कार्यरत असलेले पाहायला मिळतात। सर, काय सांगाल, कधीपर्यंत रस्ता सुरू होईल आणि सध्या काय काम सुरू आहे? काल संध्याकाळी 7:30च्या सुमारास दरड कोसळली होती। संध्याकाळीच JCB आणि इतर साहित्य घेऊन पोलीस डिपार्टमेंटसह आम्ही आलो होतो, परंतु रात्री पाऊस आणि अंधार आणि धुक्यामुळे सगळी दगड बाजूला करून रस्ता सुरू करणं शक्य झालं नाही आणि एक मोठा दगड आलेला आहे। आता सकाळी पुन्हा काम चालू झालेलं आहे आणि साधारणतः मोठा दगड ब्रेक करून 4 ते 5 तासात रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न राहील। बरोबर आहे। मोठा दगड आहे तो कशा पद्धतीने ब्रेक करणार, काय सांगाल? सुरुंग लावणार आहात का किंवा काय? त्याला एक कंट्रोल ब्लास्ट छोटा जो एकदम कमी पॉवरचा आहे तो लावून लवकर तो ब्रेक होईल, मग त्याने लवकर ट्रॅफिक चालू होईल। ते सुरक्षित आहे, त्याच्यामध्ये सुरक्षितेची काळजी घेऊनच केलं जाईल ते। बरोबर आहे। मी कॅमेरामॅनला परत एकदा सांगेन की या ठिकाणची परिस्थितीने दाखवावी। मी बघू शकता की कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र याला जोडणारा हा अणुस्कुरा घाट आहे। अत्यंत वळणावळणाचा आणि अवघड असा घाट, मात्र याच घाटाच्या टॉप सेक्शनमध्ये या ठिकाणी हा जो भला मोठा दगड आहे, जवळपास 20 फूट लांबीचा हा जो दगड आहे तो थेट या ठिकाणी रस्त्यावरती कोसळला आणि त्यामुळं पूर्णपणे वाहतूक या ठिकाणी ठप्प झालेली पाहायला मिळते। 15 तास उलटून गेलेले आहेत, अजूनही वाहतूक ठप्प आहे। हा जो दगड आहे तो या ठिकाणी ब्लास्ट करून आता वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जाणार आहेत। रात्रीपासून या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अजूनही 4 ते 5 तास हा घाट सुरू होण्यासाठी वेळ लागेल असं बांधकाम विभागाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।